नमस्कार, मी अर्चना। मी आज तुम्हाला भरलेली भेंडी करून दाखवणार आहे, ते पण तव्यावर। तुम्ही बघू शकता कशी केली आहे। अशी भेंडी केल्यावर खूप टेस्टी लागते। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। मस्त चमचमीत भेंडी बनवण्यासाठी इथे मी थोडेसे शेंगदाण्याचे कूट घेतले आहे, थोडंसं लसूण, जिरेपूड, परत थोडेसं मीठ घेतलं आहे चवीनुसार, परत कांदा लसूण मसाला, हळद, धने आणि लाल तिखट घेतले आहे। आता आपण भेंडीमध्ये सर्व मसाला मिक्स करून भरून घेऊया। हा सर्व मसाला मिक्स चांगला करून घ्या, म्हणजे मीठ व मिरची, हळद, सगळं धनियापूड सगळी व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे। भेंडी मी अशी उभी मधून चिरून घेतली आहे, त्यामुळे आपल्याला मसाला भरण्यासाठी मदत होईल। तुम्ही बघू शकता भेंडीचा मसाला तयार झाला आहे। आता हा मसाला आपण एक एक करून भेंडीमध्ये भरून घेऊया। याप्रमाणे सर्व भेंडी भरून घेऊया आपण। आता सर्व भेंडी तयार आहे मसाला भरून। गॅसवर तवा ठेवला आहे। तवा गरम झाला की त्यामध्ये एक माप तेल ओतून घेते। तुम्हाला जर जास्त तेलाची भेंडी आवडत असेल तर थोडंसं 1.5 माप तेल ओता। तव्यातील तेल गरम झाले आहे। आता आपण त्यामध्ये भेंडी टाकून घेऊया। सर्व भेंडी टाकून घेतली आहे। आता तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊ, म्हणजे त्याला व्यवस्थित तेल लागेल, आणि त्यावर झाकण ठेवून देऊ। भेंडीवर झाकण 5 ते 7 मिनिटे ठेवा आणि थोड्या वेळाने झाकण उघडून त्याला परतून घ्या। भेंडी व्यवस्थित खालीवर करून परतून घेतल्याच्या नंतर त्यावर झाकण झाकून द्या, जेणेकरून आपली भेंडी व्यवस्थित शिजल्या जाईल। ही भेंडी 15 ते 20 मिनिटात तयार होते। गॅस हा मीडियम वरच ठेवायचा, जास्त फास्ट करून भेंडी शिजवून घ्यायची नाही। आता आपली भरलेली भेंडी तयार आहे।
तुम्हाला जर याच्यापेक्षा जास्त मसाला आवडत असेल तर जास्त मसाला टाकून बनवू शकता। मुलांना डब्यासाठी अशी भेंडी देऊन बघा, त्यांना खूप आवडेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। कुक विथ अर्चना या चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी कुक विथ अर्चना या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।